हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? तर आज मी इथे ड्रायफ्रूटचा मसाला कसा तयार करायचा रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी। तर चला आपण पाहूया पुढे ड्रायफ्रूटचा मसाला कसा तयार करायचा। आणि सगळ्यात आधी इथे मी 3 प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेणार आहे आणि त्याचा मसाला आपण कसा तयार करणार आहे ते मी इथे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। चला तर मग आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया। तर सगळ्यात आधी इथे मी 3 प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेतले आहे जे म्हणजे त्याच्यामध्ये आहे बदाम, तीळ आहेत आणि मखाना आहे आणि त्याच्यामध्ये गडी साखर सुद्धा मी घेतली आहे। तर आता आपण हे फ्राय पॅन मध्ये एक एक करून थोडंसं हलकंसं गोल्डन रोस्ट फ्राय करून घेऊया याला। आणि हे आपल्याला जास्त प्रमाणात इथे फ्राय नाही करायचं आहे, अर्धा मिनिट फक्त हे आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण इथे फ्राय पॅन मध्ये बदाम सुद्धा असं परतून घेऊया अर्धा मिनिट व्यवस्थित त्याच्यामधलं तेल हे जेणेकरून त्याच्यामध्ये जो तेल असतो ते सुकून जातं आणि ते आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करताना जाणवत नाही जास्त आणि ते चिटकतही नाही तर ते चिटकतं आणि ते पावडर व्यवस्थित दिसत नाही। तर अशा प्रकारे आपण इथे तीळ सुद्धा भाजून घेऊया अर्धा मिनिट। आणि आपल्याला हे सतत फिरवत राहायचे आहेत तीळ, नाही तर ते करपू शकतात, म्हणून आपल्याला हे मीडियम आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे इथे अशा प्रकारे। आणि त्यानंतर मी इथे गडी साखरचे जे ढीग असतात ते खूपच मोठे मोठे होते, म्हणून त्यांना अशा प्रकारे इथे कुटून घेते आहे जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होतील। आणि ते जरा जाड असते, खूप मोठे असतात त्याचे पीस, तर त्याला ना आपण ग्लासामध्ये अशा प्रकारे कुटून घेऊया आणि थोडंसं आपण त्याला कुटलं की ते लगेच पटकन बारीक होईल। अशा प्रकारे आपल्याला त्याला हलकंसं कुटून घ्यायचं आहे आणि सगळी गडी साखर जितकी आपल्याला लागणार आहे इथे मी 1 वाटीचं प्रमाण घेतलं आहे, हे सुद्धा आपल्याला इथे कुटून ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि आता त्यानंतर आपल्याला इथे हे वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की आपण आधी ते प्लेट मध्ये थंड करायला ठेवलेलं आणि आता आपण वाटीमध्ये ह्यासाठी काढलं आहे कारण आपल्याला डायरेक्ट ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायला बरं पडेल, खालती पडणार नाही, म्हणून आपण ते परत थंड झाल्यावर त्याच वाट्यांमध्ये काढून घेतलंय ज्या वाट्यामध्ये आपण त्याचे प्रमाण घेतलेले। आणि इथे तुम्ही 2-2 वाट्याही घेऊ शकता, मला थोडं कमी हवं होतं म्हणून मी कमी प्रमाणातच 1-1 वाटीचा प्रमाणात घेतलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये सगळे जे आपण इथे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि गडी साखर याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्सर मध्ये ह्याला आपण बारीक करून घेऊया। तर इथे मी थोडं जास्त मिश्रण घेतलं आहे, तुम्ही कमी प्रमाणात सुद्धा मिश्रण घेऊ शकता। तर पहा अशा प्रकारे आपल्याला इथे मिक्सर मध्ये हे मिश्रण असं बारीक करून घ्यायचं आहे। आणि हे जास्त जाडही नाही आणि मी जास्त बारीकही नाही काढलं आहे, जास्त बारीक काढलं तर ते एकदमच बारीक पावडर सारखं होईल, थोडंसं जाडसर मी इथे ठेवलं आहे। आणि आपण आता इथे एका काचेच्या भरणीमध्ये किंवा काचेची भरणी नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या भरणीमध्ये सुद्धा हे पावडर काढून ठेवू शकता। आणि जर का आपण कुठलीही वस्तू काचेच्या भरणीमध्ये ठेवली तर त्याचा वासही येत नाही आणि ते जास्त दिवस टिकूनही राहते। इथे आपण असं हळूहळू भरणीमध्ये काढून घेऊया चमचाच्या सहाय्याने। मिक्सीच्या भांड्यामधून इथे मी काढून घेतलं आहे आणि आता याला आपण झाकण लावून घेऊया आणि हे असंच झाकण लावून आपल्याला ठेवायचं आहे। तरी हे 15 दिवस अशाच प्रकारे टिकून राहील। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरी ड्रायफ्रूट्सचे पावडर अशा प्रकारे घरी तयार करून घेऊ शकता खूप। तर अशा प्रकारे आपण इथे किती सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट, जास्त वेळही नाही लागला आपल्याला ही रेसिपी इथे तयार करण्यासाठी आणि एकदम आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद ठरणारी ही रेसिपी आजची बनवून इथे रेडी झाली आहे। अशा प्रकारे पावडर बनवून दुधामध्ये रोज 1 चमचा सकाळी घेऊ शकता, त्याने काय होईल आपल्या हड्ड्या मजबूत राहतील आणि आपल्याला काम करण्यामध्ये कंटाळा येणार नाही आणि उत्साह येईल। त्यामुळे मी हे पावडर इथे तयार केले आहे आणि हे पावडर खरंच खूपच असरदायक आहे आणि आपल्या शरीरालाही खूप फायदेमंद आहे। तर अशा प्रकारे आपण हे पावडर घरी बनवून ठेवल्यास आपण नेहमी सकाळी त्याचे सेवन केल्यास आपल्या शरीरामध्ये खरंच त्याचा असर होतो आणि खूपच फायदेमंद आपल्या शरीरासाठी हे फायदेमंद तर आहेच। जर का 1 ग्लास दुधामध्ये रोज 1 चमचा टाकून पिल्यास भरपूर एनर्जीही वाटेल आणि आपल्या शरीराला ताकद देण्यासाठी खूपच गुणकारी आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पावडर नक्कीच घरी तयार करून पहा, खूपच चांगलं आणि याचा टेस्टही मी पिऊन पाहिलेले तर याचा टेस्टही खूप छान होता। आणि हल्लीच्या रुटीन मध्ये आपल्याला दिवसभर भरपूर कामं असतात, धावपळ असते, त्याकरिता आपल्याला अशा प्रकारे पावडर बनवून पिणे खूप आवश्यक आहे। आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईबचे बटन आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। जर का तुम्हाला
हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग अशाच एका नवीन रेसिपी बरोबर पुन्हा भेटूया। बाय बाय।